हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरु हरिय रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञाने दयाघन मुनी हृदय ज्याचे करीते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी द्वै ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिथ्यासे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 31वा 30व्या परिच्छेदामध्ये शेवटी एक शंका घेतली होती। नाही मला वाटतं ते 30व्यामध्येच एक शंका राहिली पण ती छोटीशी शंका आहे। तर शंका शेवटी असा विचारतो महाराज आपण कळकळीने इतके सांगता हे खरं आहे तथापि तसा माझा निश्चय होत नाही। कसा? मी
ब्रह्मरूप आहे आणि माझ्या ठिकाणी हा संसार नाही, असा माझा निश्चय होत नाही. मला असं वाटतंय की माझ्याच ठिकाणी हा संसार आहे आणि मी कर्ता भोक्ता आहे, असंच मला वाटतंय. आणि मग लोकदृष्टीने जो मुक्त पुरुष असतो त्या मुक्त पुरुषाच्या ठिकाणी त्याच्या अनुभवाने तो ब्रह्मस्थितीमध्येच असतो, ब्रह्मानंदामध्येच असतो असं तुम्ही सांगता. पण माझी तशी स्थिती होत नाही, याला मी काय करू? पण गुरुजी म्हणले होते की तूही असाच निश्चय करून कृत्य हो. कसा निश्चय करून? मुक्त पुरुषाचे जे लक्षण सांगितले, स्थिती सांगितली, तो जसा संसारात वागतो तसा तूही निश्चय कर. माझ्या ठिकाणी कालत्रय संसार नाहीच. हा संसार सर्व बुद्धीचा आहे. बुद्धीच पदार्थ उत्पन्न करते आणि बुद्धीच त्या पदार्थाचं प्रकाशन करते. तू त्याच्यापासून अलिप्त आहेस, लिप्त नाहीस, असा तू निश्चय कर, असं शेवटी गुरुजी म्हणाले होते. पण तो म्हणतो, गुरुजी आपण कळकळीने इतके सांगता, हे खरंय, तुम्ही सांगतात ते कदाचित खरंही असेल, पण तसा माझा निश्चय होत नाही, याला काय करू? दुसरा काहीतरी उपाय सांगा. आता या त्याच्या बोलण्यामध्ये अगोदरच एक शंका दोनदा विचारली, तरी गुरुजीने त्याचं समाधान केलं. आणि समाधान करूनही पुन्हा म्हणतो माझा तसा निश्चय होत नाही. मग कुणाचा होतो निश्चय तसा? जी जनावरे आहेत त्यांचा होईल का? जे मनुष्य योनीला आलेले आहेत जीव, त्यांना हे जाणण्याची बुद्धी आहे, क्षमता आहे ना. मग असा निश्चय मनुष्य योनीतल्या जीवालाच होतो, इतर योनीतल्या जीवांना होत नाही. पण तो म्हणतो माझा तसा निश्चय होत नाही, याला काय करू? मग गुरुजी म्हणतात की बाबा आता तुला दुसरा कोणता उपाय सांगू मी? तो म्हणतो मला दुसरा कोणता तरी आणखी उपाय सांगाच. पण त्याची जिज्ञासा पाहून गुरुजींनाही दया आली, कारण समजत नसून सुद्धा समजूनच द्या म्हणायला. कशी इच्छा आहे पहा त्याची. सांगितलेलं तर कळा नाही, म्हणजे तशी वृत्ती व्हाय ना, पण समजून तर द्याच म्हणायला. आता हे सामान्य जीव नाही समजत मध्ये जाऊ द्या, आपलं नाही, आपल्याला त्याचा उपयोग नाही, नवे ते आपल्यासाठी नाहीच, ते दुसऱ्यासाठीच आहे असं म्हणून तिथून पळ काढतात. पण हा पळ कुठं काढायलाय? तो सांगाच म्हणायलाय. म्हणजे त्याचा असा निश्चय आहे की समजल्याशिवाय इथून जायचंच नाही, कळाल्याशिवाय जायचंच नाही, असा त्याचा वृत्तीचा निश्चय आहे की समजल्याशिवाय इथून हटायचं नाही. पण समजना त्याला काय करेन ते. पण तो म्हणतो काय आणखी दुसरी युक्ती असली तर बघा आणि सांगा.
दुसरा काही उपाय असेल तर सांगा. आता तशी जिज्ञासा पाहून वारकरी संप्रदायातले जेवढे म्हणून महात्मे आहेत ते कधीच त्यांना दूर करत नाहीत. अशी जरी शंका झाली आणि समोरच्याला जर पटत नसेल, सांगितलेलं जर पटत नसेल म्हणजे बाणत नसेल, तर ते स्वतःवर गुन्हा ठेवतात, स्वतःची चूक मान्य करतात. कारण समजून देणं हे वक्त्याचं कार्य असतं, काम असतं. आणि मग समजून देणं याच्यामध्ये दोष आहे का समजून घेणाऱ्यामध्ये दोष आहे? आता त्याच्यात तर दोष आहेच ना. पण त्याला का समजून देता येणार, हाही दोष मानावाच लागतो. कारण माऊली म्हणाले समोरचा कसाही असला तरी त्याला समजलंच पाहिजे. मग त्याला समजन असे शब्द निघायला पाहिजे. तयाचे विसाट शब्द, सुखे मनो येती वेद, सदैव सच्चिदानंद का न होती ते, का होणार नाहीत? पण तसे शब्द पाहिजेत ना. केवढं भूत लागलेलं असलं तर वैद्याच्यानं निघावं ना ते. आणि जर ते निघत नसेल तर कोणाकडे दोष मानायचा? आता भूत तर लागलेलं आहेच की, आणि जर ते काढता येत नसेल तर मग माऊली म्हणतात तसे जर विसाट शब्द जर वाक्याकडे नसतील, विसाट शब्द म्हणजे अज्ञान निवृत्ती करणारे शब्द, असे जर शब्द त्याच्याकडे नसतील तर अज्ञान कसं निवृत्त होईल? मग वक्त्याचे म्हणजे त्याचे तयाचे विसाट शब्द, सुखे मनो येती वेद, विसाट शब्द असतील तर सुखानं तो वेदानं सांगितलेला सिद्धांत त्याला पटेल. आणि पटलं की त्याच ठिकाणी तो सदैव देहासहित सच्चिदानंद मी आहे असाच त्या ठिकाणी त्याला बोध होणार. मग समोरच्याला जर समजतच नसेल तर नाना प्रकारच्या युक्त्या करून समोरच्याच्या वेदांत गळी उतरून द्यावा, ही वक्त्याची कामगिरी असते. तो जोपर्यंत ब्रह्मरूप होत नाही, त्याला मी ब्रह्मरूप आहे असं वाटत नाही, तोपर्यंत बोध करीत राहावा. मग समोरच्याला समजत नाही म्हणून आपण जाऊ दे तुला समजत नाही जा असं म्हणावं का? त्याला समजत नसलं तरीही नाना प्रकारच्या युक्त्या कराव्यात, नाना प्रकारचे प्रमाण द्यावेत, पण अद्वैत साक्षात्कार त्याला करूनच द्यायला पाहिजे. तरच त्याच्या श्रवणाचं आलेल्याचं फळ त्याला मिळेल, जन्माला आल्याचं फळ त्याला मिळेल, म्हणजेच मोक्ष प्राप्ती त्याला होईल. म्हणून गुरुच्या ठिकाणी एवढी तळमळ पाहिजे. मग शिष्याच्या ठिकाणी असणारी तळमळ आणि गुरुच्या ठिकाणी असणारी समजून देण्याची तळमळ, शिष्याच्या तळमळीपेक्षा गुरुची तळमळ जास्त पाहिजे. एक असेच गुरु शिष्य होते आणि शिष्याला अजिबात एक अशी शंका होती, ती शंका त्याला समजून घ्यायची होती, पण गुरुजी सांगायलेत पण त्याला ती शंकाच निवृत्त व्हायना. गुरुजी सांगू लागले आणि तोही ऐकू लागला, पण त्याला काय ती शंका समजाना समजून सांगितलेली.
मग तो विषय सोडूनच द्यायचा का? गुरुजी म्हणाले, तुला जर आज नसलं समजलं तर आणखी उद्या ये आणि मला आणखी कालची शंका समजून सांगा, आणखी तुला उद्या सांगतो. असं दररोज जरी तो म्हणाला तरी दररोज त्या शंकेवर त्याचं प्रतिपादन व्हायला पाहिजे, पण युक्ती दुसरी वापरायला पाहिजे. मग त्याचं समाधान करण्यासाठी गुरुजी का त्याच काली त्याचा अभ्यास करतात का? कशा पद्धतीनं त्याची शंका दूर होईल म्हणून. तर दिवसभर गुरुजी सुद्धा चिंतन त्याच्यावरच करतात की याला कशा प्रकारानं समजून द्यावं. असं जो त्या चिंतनेचा अभ्यास करतो तो खरा सद्गुरू. कारण समोरच्याची पीडा दूर करणं हे वैद्याचं कार्य असतं, काम असतं. म्हणून दुसरीकडे चिठ्ठी लिहून देणं, तुम्ही ह्या डॉक्टरकडे जा, मग याच्यानं होत नाही, त्या अर्थी त्या डॉक्टरनं हार घेतली आहे, हे का नाही? तसं जर एखादे गुरु जर म्हणाले की तुझी शंका माझ्याच्यानं निवृत्त होत नाही, तो दुसरा गुरु बघ, मग त्या चळशाचं गुरु पण गुरुच्या ठिकाणी राहिलं का? जो जन्म मरण तारितो टाळितो, जन्म मरणातून पार पाडतो, त्याला सद्गुरू म्हणतात. कुणालाही सद्गुरू म्हणत नाहीत. मग म्हणायचंय तर गुरु म्हणा, पण सद्गुरू नाही. नुसतं गुरुच्या शब्दामध्ये सत्यता नाही, सद्गुरूच्या ठिकाणी सत्यता आहे. सत शब्दाने त्यांचा उच्चार करावा. मग शब्द ही अधिकारवाणीतून निघायला पाहिजे. पण काय काय अधिकारवाणीनं शब्द काढायला भेटतात, कामून भेटतात कुणास ठाऊक. आता समोरच्याचा जर उद्धार जर होतच नसेल अधिकारवाणी वाचून, तर अधिकारवाणी का न वापरावी? पण असे मी बरेच पाहिलेत, ते अधिकारवाणी वापरीत नाही आणि अधिकारानं सांगितल्याशिवाय समोरच्याला कळत नाही. एखादं लेकरू उगच पाणी सांडायलं, उगच माठामध्ये तांब्या बुडवायचा, गिलास बुडवायचा आणि भरून काढायचा आणि खाली सांडायचं. आई म्हणते, अरे पाणी सांडू नको, तेवढंच आहे प्यायला. तरी तो ऐकतच नाही. ती गोडीनं सांगते, अरे तसं करू नये, आपल्याला पुन्हा पाणी प्यायला राहायचं नाही. पण तो ऐकतच नाही. आणि मग दरडावून जर म्हणल्यावर तो ऐकल का नाही? नुसता आवाजच जास्त वाढू द्या, तिनं तिचा अधिकार त्या ठिकाणी शब्दातून काढला की त्याच्या हातातला आपोआप तांब्या गळून पडतो. मग रडेल ते, पण ते अनुचित कार्य ते करणार नाही. तशी अधिकारवाणी वापरावं लागते कधी कधी. जर ऐकत नसेल, समजत नसेल तर. पण तसा अधिकारही पाहिजे ना वाणी वापरायला. अधिकार नसताना जर अधिकाराची वाणी वापरली तर ती उघडी पडती. ती उघडी पडती. त्यात लेकराला एखाद्या बाहेरून येणाऱ्या माणसानं म्हणू त्यानं किती बिदडावून, ते ऐकत नाही. त्याच माणसाला म्हणत हे की नाही? कारण त्याचा अधिकार त्याच्यापाशी चालत नाही. ज्याच्यापाशी ज्याचा अधिकार चालतो तिथं अधिकारवाणीचा उपयोग होतो. म्हणून या ठिकाणी गुरुजींनी तेवढा अधिकारवाणीचा उपयोग नाही घेतला, पण असं झाल्यावर उपयोग करावा असं माऊलीनं म्हटलं आहे. तयाचे 28 शब्द, ते 28 शब्द काढावेत की ज्या शब्दानं अंतःकरणातला जो मल विक्षेप हा निवृत्त तर होईलच,
पण अज्ञान निवृत्ती सुद्धा झाली पाहिजे आणि तो सच्चिदानंद ब्रह्मरूप अशा अनुभवानं तो प्रगट व्हायला पाहिजे. असं गुरुजी सुद्धा करत होते, रंगनाथ महाराज सुद्धा करत होते आणि आमचे गुरुजी सुद्धा करत होते. मग ते रूपकातून बोलतील, कशा काही हेतून व्हायना बोलतील, पण बोलत होते. पण ते कळण त्याला होतं, ते बोललेलं कळालं. तर आता काही काही दुसरीकडे असे कीर्तन प्रवचन ऐकून याचे आणि गुरुजीपाशीच ती शंका विचारायची, ते नाही कळाल्यावर. मग गुरुजी म्हणायचे, अरे बाबा, मी सांगितलेलं तुम्हाला जर समजलं नसलं तर ते विचारा. तुम्ही दुसरीकडून येताना मला विचारता, मी का त्यांचा होकापात करलाय का दुसऱ्याचं? मी दुसऱ्याची बाळातपण करत नाही, एवढं बोलत होते. मी माझं बाळातपण करील, पण मी दुसऱ्याची बाळातपण करणार नाही. तुम्ही दुसरीकडे संसार थाटून येता आणि मायापाशी म्हणतान करा आमचं बाळातपण. हे शब्द एवढे मोठे होते, पण ते कळण त्याला, हे का नाही? मग तशी शंका करणारे पुन्हा दुसरीकडे कुठं ऐकायला जात नव्हते आणि तशी शंका विचारित नव्हती. दुसरीकडे जाऊन जर कळत नसेल, शंकेचं निरसन होत नसेल, तर कशाला जायचं तिथं? माहित आहे पंगत देतो, पण वाढ काय बरोबर होत नाही तिथं, कशाला जेवायला जायचे? मग तिथं अर्धे पोटी उठून यावं लागतंय ना. मग आता वर्षा तसंच व्हायलंय ना, रोज तसंच व्हायलंय ना, आणि मग कशाला जायचं तिथं जेवायला? नाही गेलेलं परवडतंय ना. मग जिथं पोटभर जेवण मिळत, किती जन्माची भूक असली तरी इथं जिथं शांत होते तिथंच जावं माणसानं. मुमुक्षुनं तिथंच जावं आणि भूक शांत करावी आणि पुन्हा भूक लागू नये असं जेवावं. जेवण्यामध्ये कसं जेवण पाहिजे? पुन्हा भूक लागू नये असं जेवण पाहिजे. अध्यात्मविद्येचा तोच तर प्रघात आहे. एकदा अध्यात्मविद्या अंतःकरणामध्ये उतरली की पुन्हा इतर विषयाची भूक लागत नाही आणि इतर वासनेचीही भूक लागत नाही, कारण तो स्वयंमेव ब्रह्मरूप होतो आणि ब्रह्माच्या ठिकाणी विषय नाही. म्हणून त्याला पुन्हा विषयाची इच्छा अजिबात होत नाही. पण असा अधिकार याला, हा म्हणतो मला तसा अधिकार येईना, मी काय करू? काहीतरी उपाय असेल तर सांगा. मग शास्त्रामध्ये शेवटचा ते म्हणतात ना, शेवटचा निर्वाणीचा बाण, निर्वाणीचा, जमलं तर येणं जमत आहे, नाहीतर मग नाही जमत. पण बहुतेक त्यानं जमत आहे असा त्याला म्हणतात निर्वाणीचा. पुन्हा त्याच्या पुढे वाणी नाही असं गुरुजी म्हणले. तुझा तसा निश्चय होत नाही, याला नाईलाज आहे. आता याला काय इलाज आहे का? आता आम्ही सांगून सांगून थकलो, पण तुझा तसा निश्चय होत नाही. तुला मी ब्रह्मरूप आहे असं वाटतच नाही ना, आणि आम्ही तर उपदेश त्याच्याशिवाय दुसरा कोणता करतच नाहीत. मग तुला तसा वृत्तीमध्ये भाव उत्पन्न होत नाही, त्याला नाईलाज आहे. तरी पण शेवटचा एक उपाय जो आम्ही राखून ठेवलेला असतो,
तो तुला उपाय सांगतो. ब्रह्मज्ञानाकरता लय चिंतनाचा प्रकार सांगतो. कारण 4थ्या तरंगामध्येही तत्वदृष्टीला असंच झालं होतं. तिथेही त्याला लय चिंतनाचा प्रकार शेवटी सांगितला. तसाच आदृष्टीला सुद्धा लय चिंतनाचा प्रकार सांगायला काढावाच लागला. शेवटी होत नाही हो तशी वृत्ती. अनेक जन्माचे संस्कार आहेत. कारण शास्त्रामधल्या शिष्यांना तसं होतंय. शास्त्रातले शिष्य येत नाही, तर आपण तर सामान्य याच्यामध्ये जगतामध्ये वावरणारे आहोत. आपली तशी वृत्ती होणं कठीणच आहे ना. पण सातत्य जर तसं टिकून ठेवलं तर व्हायला काही हरकत नाही. कारण तरली तरती तरले तरती हा भरवसा. नामधारकाचा ठसा ठसा अहो स्टॅम्प मारून ठेवलेला आहे ना, होतंय म्हणून. ब्रह्मरूप होतात उपदेशानं. नामाचा तसा ठसा आहे. नामानं तरत नाहीत असं कुठं सांगितलंय का? नामे तिन्ही लोक तरताती. आणखी एक नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये कोण नाम घेता वाया गेला आयसा कोणी ऐकिला. ऐकिला सुद्धा नाही, गेला तर नाहीच नाही, पण ऐकिलं सुद्धा नाही. भरवसा ठेवायला पाहिजे. आणि आपण आपली साधना सोडायला नाही पाहिजे. साधना सुटली की मग मात्र काही खरं नाही. साधना धार लागली आणि पलकडतं जायचंय, नदीच्या पलकडतं जायचंय आणि पाणीच तुटाना, तरी पण हार मानायला जमत नाही. तिथं सारखं पाणी तोडावंच लागतंय. हार मानली तर मारावं लागतंय. तिथं जर हार मानली तर हातपाय गळून जर टाकले तर बुडून मारावंच लागेल ना तिथं. मग असंच इथं नाही समजाना म्हणून हार मानली तर मग मारावंच लागल. आणि वेदांत शास्त्र तर त्याचं श्रवण केल्यावर मरू देत नाही, हे का नाही, बुडू देत नाही. पण प्रयत्न सोडू नका म्हणते. प्रयत्न सुटले तर मात्र मग मी त्याचा वाली नाही. म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न करावे लागतात. जोपर्यंत आदृष्ट शिल्लक आहे तोपर्यंत प्रयत्न चालूच ठेवावे. तसं या ठिकाणी समजा नाही, प्रयत्न करायला समजून घेण्याचे, पण समजा नाही, पण हारमानी नाही. काहीतरी उपाय करून मला सांगा समजून, मला समजणं असं सांगा, काहीतरी उपाय. तसं ते म्हणले बाबा आता एक उपाय राहिलाय लय चिंतनाचा. या लय चिंतनानं अनेक जण उद्धरले तर तसा तुझाही उद्धार होईल. तुला लय चिंतनाचा प्रकार सांगतो. तो लय चिंतनाचा प्रकार असा की ज्याप्रमाणे दृष्टांत घेतात सुरुवातीला दृष्टांत का घ्यावा लागला, दृष्टांत कुणाला द्यावा लागतो, अधिकार जर कमी पडत असेल तर दृष्टांत द्यावा लागतो, हे की नाही. म्हणून अगोदर दृष्टांत घेतलाय. ज्याप्रमाणे मृत्तिका ही कार्याच्या आत बाहेर मृत्तिकाच असते. मृत्तिका कार्याच्या मातीपासून जे कार्य होतात का, घट, गाडगं, रांजण, परळ, बोळक, झाकण्या, हे जे होतात हे कशाचे कार्य येतं, मातीचे कार्य येतं. आणि त्या रांजणामध्ये, घटामध्ये आत बाहेर काय, मातीचंच आहे ना ते सगळं, हे का नाही. मग त्या घटाला
कारण कोण आहे? माती आहे. आणि त्या मातीचं कार्य काय आहे? घट आहे. आणि त्या घटामध्ये आत बाहेर काय आहे का नाही? घट म्हणून कुठे दिसतो का हो? घटाकडे जर बघितलं तर घट दिसत आहे का माती दिसती? रांजणाकडे जर बघितलं तर रांजण दिसत आहे का माती दिसती? कशाच आहे ते? मग मातीत दिसायला पाहिजे का नाही? आणि आत बाहेर काय? मातीच आहे का नाही? लाटावर आपली दृष्टी गेली तर त्या लाटेमध्ये आपल्याला काय दिसायला पाहिजे? लाट हे कार्य आहे. आणि त्या लाटेचं कारण काय आहे? आणि त्या लाटीमध्ये सगळं काय आहे? मग पाणीच दिसावं का नाही? आपण त्याला लाट म्हणतो. तसं रांजणामध्ये घटामध्ये जेवढे म्हणून मातीचे कार्य आहेत त्याच्यामध्ये मातीच दिसावी ना. घराकडे बघितल्यावर घर दिसावं का माती? घर कशाच आहे का नाही? आणि त्या मातीचं हे घर कार्य आहे. पण त्या कार्यामध्ये सगळं तेच आहे ना, कारणच आहे. मग मृत्तिकेची घटादी सर्व कार्य मृत्तिका रूपच आहेत. माती रूपच असतात ते मातीचे कार्य. जलाचे कार्य काय आहेत? फेस, आणखी बुडबुडा, है का नाही? मग ते कार्य जे व्हायले तर त्या कार्यामध्ये पाणीच आहे का नाही? म्हणून जरी फेस दिसला, बुडबुडे जरी दिसले, लाटा दिसल्या, तरी पण त्याच्यामध्ये काय? सोने सोनेपणामुळे न येताची झाले लेणे. लेणे म्हणजे अलंकार, है का ना? हे अलंकार काय सोन्याला सोडून झाले का? आणि अलंकार कशाचे इथं? ते सोन्याला सोडून थोडंही राहत नाहीत ना. मग आत बाहेर सगळं तेच आहे, तर मग तेच दिसावं ना. याला म्हणायचं कारण दृष्टी. अशी कारण दृष्टी यायला पाहिजे. कार्यामध्ये सुद्धा कारण दृष्टीच असावी. घर दिसलं की मातीत दिसावी, रोड दिसला तरी मातीत दिसावी. जेवढं जेवढं म्हणून पृथ्वीवर जे काय आहे का ते सगळं मातीच आहे. कारण ते मातीला सोडून राहत नाही आणि माती त्याला सोडून राहत नाही. सोडून राहील कसं? ते जे झालंय ते मातीच झालंय, ते सोडून कसं राहील? अलंकार कसे सोन्याला सोडून राहतील? लाट पाण्याला कशी सोडून राहील? बगर पाण्याचा बुडबुडा कसा तयार होईल? बगर पाण्याचा फेस कसा होईल? म्हणून कार्य आणि कारण हे एकच आहेत, हे दोन नाहीत. म्हणून कार्य आणि कारणाचा शास्त्रामध्ये आपण सुरुवातीपासून पाहिलं की अभेदच सांगतात, भेद थोडाच सांगतात ते. म्हणून जलाचे कार्य फेस किंवा बुडबुडे हे जलरूपच आहेत, है का नाही? एकंदरीत जे कार्य असते ते कारण रूपच असते. याचा अर्थ काय समजायचा? जे कार्य असतंय ते कारण रूपच असतंय. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूळ कारण आता कोण आहे? हे जे प्रपंच आपल्याला प्रतीतीला याला, ह्या प्रपंचाचं मूळ कारण कोण आहे? मूळ कारण ईश्वर, है का नाही? ब्रह्माला कारणता जात नाही, म्हणून ईश्वराकडे कारणता जाते. म्हणून याचं कोणी केलं हे सगळं? ईश्वर, है का नाही? कल्पित मायाचा स्वीकार कोणी केला? ईश्वरानंच केला, है का नाही? म्हणून हे सर्व ईशकृत आहे, म्हणजे ईश्वरकृत आहे. आणि ईश्वर याचा कारण आहे. आणि जे जे निर्माण केले ते कार्य आहे. आणि हे कार्य आणि तो कारण असणारा ईश्वर हे काय भिन्न नाही. मग जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप वशे,
हे बोलणं कशात आहे? कार्यकारणाच्या अभेदात आहे. म्हणजे ज्यानं जे निर्माण केलंय ते तेच आहे, त्याच्या वाचून ते निर्माण होतच नाही. पाण्या वाचून लाट निर्माण होतच नाही. म्हणून ईश्वरा वाचून जगत निर्माण, म्हणजे जगतामध्ये ईश्वर, जगत म्हणजेच ईश्वर आहे. हे का नाही? जगन हे अवघा जनार्दन. म्हणून सर्व प्रपंच ईश्वरापासून भिन्न नाही, वेगळा नाहीच. म्हणून आता हा सर्व प्रपंच कसा झाला? ईश्वर रूप झाला. म्हणून जे जे आपल्याला दृष्टीला येईल ते ते ईश्वर रूप आहे अशी आपली मती व्हायला काही हरकत नाही. मग ईश्वर स्वरूप सर्व असताना तो ईश्वरही मीच आहे असंही वाटायला काय हरकत आहे? आता आपणही कशात आहे? जगतात आहे. मग ईश्वराचंच कार्य आहे ना हे. जीव निर्मितीचा संकल्प कोणाचा आहे? ईश्वराचाच आहे. मग सर्व जीव कोण आहेत? ईश्वरच आहेत. मग जीवाला काय वाटायला पाहिजे? आपण कोण आहेत? कार्यकारणाचा अभेद. शास्त्र सांगायला कार्यकारणाचा अभेद आहे. जे ईश्वराने निर्माण केलंय तो ईश्वरच झालाय. जे निर्माण केलंय का ईश्वरानं ते तेच झालाय. पित्यानं जे निर्माण केलाय का पुत्र, ते पुत्र तोच झालाय. जसं कारण असेल तसंच कार्य होत असतं. कारण एक आणि कार्य एक असं कधीच होत नाही. म्हणून तर कार्य आणि कारणाचा अभेद शास्त्र सिद्धांत म्हणून सांगत आहे. मग जीवाला मी ईश्वर आहे हे ज्ञान व्हायला काहीच हरकत नाही, कार्यकारणाचा अभेद करू. म्हणून गुरुजी म्हणले, आता हे तरी समजायले का नाही बाबा तुला? ते म्हणला, हो, हे कळायले आता. यालाच म्हणतात लय चिंतन. याचा प्रकार तुला आणखी थोडक्यात सांगतो, आणखी स्पष्टता करून देतो. इतक्यावरून मलाही वाटायला तुला तितकं काय कळायचं नाही, पण तू हो हो म्हणायलास. पण तात्पुरतच आहे ते हो. आणखी तुला याच्यामध्ये स्पष्टता करून देतो. कशी? तर जे स्थूल ब्रह्मांड आहे, आता हे ब्रह्मांड आहे, सूर्यमाला ही, हे ब्रह्मांड स्थूल आहे. जे प्रतीतीला येते ते स्थूल आहे. आणि पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहे. कशाचे कार्य आहेत हे? आता शास्त्राच्या हिशोबानं चालायचं. पंचीकृत पंचमहाभूताचं आहे का नाही? आणि त्या कार्यात त्या कारणाचं हे कार्य आहे. पंचमहाभूताचे कार्य आहे. पण कोणत्या पंचमहाभूताचे? पंचीकृत झालेल्या. जी पंचमहाभूत अगोदर जे आहेत का अपंचीकृत झालेले, त्याचं पंचीकृत झालंच नाही, ते एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. ते पंचमहाभूत ज्यावेळेस एकमेकांमध्ये त्यांची प्रक्रिया होईल त्याला म्हणायचं पंचीकृत. आणि जोपर्यंत त्यांचा एकमेकांमध्ये मिलाप होत नाही त्याला म्हणायचं अपंचीकृत. हे शब्द त्या पंचमहाभूतांना स्वतंत्र ठेवते. आणि ते निघालून घेतलं की ते एकमेकांमध्ये मिसळीत असा अर्थ घ्यायचा. म्हणून पंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहेत. त्यात जेवढे म्हणून पृथ्वीचे कार्य आहे ते सर्व पृथ्वीरूप आहे. त्याच्यामध्ये त्या पंचकृतामध्ये जेवढे म्हणून पृथ्वीचे कार्य आहे तेवढं ते पृथ्वीरूपच असणार ना. तिचं कार्य म्हणलं की कारणारूपच असणार. मग जलाचे कार्य जलरूपच असणार, हे का नाही? मग जलाचे कार्य जलरूप. जसं आता आपल्या तोंडामध्ये लाळ येते, हे कशाची लाळ आहे?
पाण्याचीच आहे. तिचं कारण डोळ्यातून पाणी येतंय, ते कार्य व्हायलंय ते कशाचं आहे? पाण्याचंच आहे. जे द्रव्य रूप आहे ते सर्व जलाचं आहे, है का नाही? आणि जे हाड आहेत, हे जे कार्य झालंय हे कोणाचे येतं? पृथ्वीचे येतं. म्हणून पृथ्वीचे जे जेवढे म्हणून कार्य आहेत ते पृथ्वीरूपच येतं. जलाचे जे कार्य आहेत ते जलरूपच आहेत. या प्रकारे ज्या भूतांचे जे कार्य असते ते तत्स्वरूप असते. ज्या भूताचं जे कार्य असतं ते कार्य त्या भूताचं एकरूपतेनेच असतं, तेच असतं. असे चिंतन जर केले म्हणजे ब्रह्मांडातील सर्व भेद नष्ट होऊन, हा जो कार्यकारणाचा भेद आपल्याला दिसतो ना, तो भेद नष्ट होऊन काय होतो? फक्त पंचीकृत पंचमहाभूते शिल्लक राहतात. कार्यकारणाचा अभेद जर झाला, कार्यकारणाचा जर अभेद झाला तर मग त्या ठिकाणी पंचीकृत संपत आणि अपंचीकृत शिल्लक राहत. जे पंचीकृत झाल्याच्या नंतर कार्य होत, है का नाही? पंचीकृत झाल्याच्या नंतर जसं तेल, मीठ, चटणी, तुमचं डाळीचं पीठ, तेल, हे स्वयंपाक घरामध्ये कसं अलग अलग आहेत का नाही? स्वतंत्र आहेत का नाही? पण भजे काढायचे म्हणलं की ते सगळे एकत्र येतात, ते त्याचं पंचीकृत झालं. आणि ते पंचीकृत व्हायच्या अगोदर मग पंचीकृत जरी झालं तरी तेच आहेत ना, है का नाही? मग आता आपण त्याला भजे म्हणायलो, है का नाही? पण ते ज्याला दृष्टी आहे तो काय काय पाहणार? हे कारण रूपच आहे. ह्या भज्यामध्ये काय काय आहे? ती पहिली सामुग्री तीच आहे, है का नाही? मग ते कारण दृष्टीनं जर बघितलं तर त्याचं ज्ञान होत आहे. आणि ज्याला भजे झाले, त्याचा वास आला आणि त्याचं खाची इच्छा झाली, ते खातच राहिला, त्याचं काय, त्याला काय कारण दृष्टी येते का त्याला? मग कारण दृष्टीनं जर विचार केला तर दोन्ही कार्य आणि कारण हे एकच आहे. आणि एक ज्या वेळेस आपल्याला दृष्टीला येतं त्यावेळेस अपंचीकृत, है का नाही? मग ती पंचीकृत पंचमहाभूते अपंचीकृत पंचमहाभूतांची कार्य आहेत. आता कसं वरी वरी चालत पहा. पंचीकृत आणि अपंचीकृत, आता त्याच्यातच पंचीकृत व्हायलंय का नाही? कशात? अपंचीकृतातच व्हायलंय, है का नाही? म्हणजे पंचीकृत जे व्हायलंय ते अपंचीकृतातच व्हायलंय. हे जगत जे व्हायलंय हे पंचीकृत आहे. आणि हे पंचीकृत जगत जे झालंय का ते अपंचीकृताच झालंय, म्हणजे पंचमहाभूताच झालंय. मग हा देह कुणाचा आहे? है का नाही? मग याचं कारण ते आहे का नाही? आणि आता जो आपल्याला दिसायला ते पंचीकृत आहे. हा देह पंचीकृत पंचमहाभूताचा म्हणावं लागतंय, अपंचीकृताचा म्हणता येते का? हा असेल सूक्ष्म, सूक्ष्म काय असेल? अपंचीकृताचा असेल. पण हा जो आहे स्थूल देह हा पंचीकृताचा आहे. म्हणून पंचीकृत हे अपंचीकृतच आहेत. हे तात्पुरतं दिसायला लागलेलं आहे, हे का नाही? नंतर हा देह जरी आपल्याला आता पंचीकृत दिसत असेल, नंतर हा देह नष्ट झाला ना, हे अपंचीकृतामध्येच विलीन होते. हे पंचीकृत झालेलं अपंचीकृतच होते. त्याच मातीचा भाग मातीत जातो, पाण्याचा भाग पाण्यात जातो, अग्नीचा भाग अग्नीत मिसळतो, सगळे त्याच्यामध्ये मिसळतात. ते प्राणाचा भाग वायूमध्ये मिसळतो. म्हणजे हे अशी बाजूला कुठं त्याला राहायला येत नाही ना, त्याच्याच माहेरला जावं लागतंय, है का नाही? जर नवऱ्यानं धुणकून दिलं तर कुठे यावं लागतं? माहेरालाच येईल ना ती.
दुसरीकडे कशी जाईल ती? तसं हे पंचमहाभूत कुठे जाणार? हे पंचीकृत झालेलं हे पंचमहाभूतामध्येच जाणार. म्हणून ती अपंचीकृत महाभूते त्यांना म्हणतात. म्हणून ती अपंचीकृत महाभूते आहेत. पंचीकृत सुद्धा ही काय आहेत? महाभूतेच आहेत हे. आणि महाभूताचेच काय झालंय? पंचीकृत झालंय. म्हणून अपंचीकृत भूतांच्या या कार्याच्या, अपंचीकृत कारणाच्या, अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणापासून, म्हणजे जे सेपरेट होते, स्वतंत्र होते पंचीकृत व्हायच्या अगोदर, त्याच्या सत्वगुणापासून, त्या पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून, कारण जी पंचमहाभूत आहेत का ते त्रिगुणाने युक्त येतं. कारण ती कण्यापासून आली, त्याचे कारण काय? माया आहे का नाही? प्रकृती म्हणा किंवा माया म्हणा, जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे तिच्यापासून ही पंचमहाभूताची निर्मिती झाली. मग त्या कार्यामध्ये ती गुण आलेत ना त्याचे. म्हणजे मायेचे जे गुण आहेत रजतम सत्व, ही गुण पंचमहाभूतामध्ये आली. मग पंचमहाभूतामध्ये सगळ्यामध्ये आहेत ते गुण, कमी अधिकपणाने असतील पण सगळ्यामध्ये असतात. मग सगळ्यातला जे काही सत्वगुण आहे का पंचमहाभूतामध्ये असणारा, सगळ्यामधला सत्वगुण हा एका ठिकाणी जमा झाला की त्या ठिकाणी अंतःकरण निर्माण होते. कार्य म्हणून नाही, ते कारण म्हणूनच आहे. अंतःकरण हे करण आहे ना. म्हणून अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणापासून अंतःकरण व ज्ञानेंद्रिय ही रजोगुणापासून, ही सत्वगुणापासून निर्माण होतात. ज्ञानेंद्रिय याच्यामध्ये थोडस हे आलेलं आहे बरं का, सुधारणा करावं लागणार आहे. आता इथं ते तसं दिलं नाही, ही सत्वगुणापासून निर्माण झाली म्हणून सांगायचंय. पण इथं तसं म्हणले नाही. तिथं तुटलंय, ते वाक्य तुटलंय त्यांचं. अपंचीकृत भूतांच्या सत्वगुणापासून अंतःकरण व ज्ञानेंद्रिय इथंच थांबले. तर ती झाली असं म्हणले नाही, पण तसा तिथं अर्थ घ्यावा लागणार आहे. आणि पुढे एक चूक झालेली आहे त्याची प्रिंटिंग मध्येच, ते नंतर आल्यास सांगतो. इथंच आहे जवळपास. आता हे सत्वगुणाचं झालं अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय, है का नाही? आणि रजोगुणापासून 5 प्राण आणि 5 कर्मी इंद्रिय ही झाली आहेत. म्हणून ही सर्व सूक्ष्म सृष्टी ही अपंचीकृत भूत स्वरूप आहे. ही सृष्टी कशी आहे? सूक्ष्म आहे. अंतःकरण ही क्रिया कशी आहे? दिसत आहे का? अंतःकरण दिसत नाही ना. मन बुद्धी चित्त अहंकार कुठं दिसते? सूक्ष्म आहे ती. म्हणून ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण, कर्मेंद्रिय, प्राण हे सूक्ष्मच आहेत ना. हे दिसत नाहीत, म्हणून याला सूक्ष्म सृष्टी म्हणतात. कशी आहे? म्हणून ही सर्व सूक्ष्म सृष्टी ही अपंचीकृत भूत स्वरूपच आहे. ती कशी आहे? अपंचीकृतच म्हणावं लागतं त्याला, असे चिंतन करावे. आता फक्त अपंचीकृत भूतेच राहिली. आता काय राहिलं? अपंचीकृत भूते राहिली. आप, तेज, आकाश, वायू आणि पृथ्वी. मग त्यात पृथ्वी जलाचे कार्य आहे. पृथ्वी काय?
म्हणजे पृथ्वीला कारण कोण आहे जल आहे. हे आपल्याला माहिती नाही, आहे का नाही? आणि म्हणून ते कसे आता पृथ्वी हे जलाचे कार्य आहे, म्हणून कार्य आणि कारणाचा अभेद करता वेळस आता पृथ्वीला काय म्हणावं लागल? जलरूप. जलरूपच म्हणावं लागल ना. पण इथं म्हणलेत वायुरूप. आता नवीन वाचणारा म्हणेल इथं वायुरूप कस काय होईल बाबा? इथं चूक झालेली ही. इथं जलरूप म्हणायला पाहिजे, हे का नाही? आणि यांनी शुद्धीपत्र सुद्धा दिलं नाही ह्या ग्रंथाला. पहिल्या ग्रंथामध्ये शुद्धीपत्र होतं की ह्या पानावर अशी अशी चूक झाली आणि ती त्या त्या शब्दाच्या ठिकाणी हे शब्द वापरा, किंवा नाहीतर मग खाली तरी द्यायला पाहिजे होतं, है का नाही? ते बी दिलं नाही. म्हणून आपण या ठिकाणी शब्द कोणता घ्यायचा? मग ते वायू रूपाच्या जागेवर जलरूप हा शब्द घ्यायचा. आणि मग जल हे कोणाचे कार्य आहे? तेजाचे, अग्नीचं कार्य आहे. म्हणून ज्याचं जे कार्य असतं ते कारण रूपच असतं. मग जल अग्निरूपच आहे, म्हणून ते तेज स्वरूपच आहे. आणि तेज वायूचे कार्य म्हणून ते इथं जलरूप म्हणून सांगितलंय. इथं काय सांगितलंय? हा, इथं मिस्टेक आहे फक्त ती. म्हणजे ग्रंथकार कर्त्याची चूक नाही, हा, छापणाराची चूक आहे. आणि वायू आकाशाचे कार्य. वायू काय आहे का नाही? म्हणजेच वायूचं कारण आकाश आहे, म्हणून तो आकाश स्वरूपच आहे. वायू कार्यकारणाचा अभेद करून आकाश स्वरूपच आहे असे चिंतन करावे. याला काय म्हणायचं? लय चिंतन. आता आपण कुठपर्यंत गेलो? आकाशापर्यंत गेलो. मग तसेच आकाश हे अपंचीकृत मागवताच काय? आकाश हे तमोगुण प्रधान असणारी जी माया आहे तिला प्रकृती म्हणतात. जिच्यामध्ये त्रिगुण आहेत ती प्रकृती. मग तमोगुण प्रधान प्रकृतीचे कार्य आहे. आकाश हे तमोगुण प्रधान प्रकृती. हा, तमोगुण प्रधान. सुरुवातीला त्या तमोगुण प्रधान तिनं काय निर्माण केलंय? हा, त्या प्रधान प्रकृतीनं हा पंचमहाभूताची तिनंच उत्पत्ती केलेली आहे का नाही? पंचमहाभूत तिच्यापासूनच उत्पन्न झालीत ना. पण ह्या पंचमहाभूतापैकी आकाश हे सगळ्याचं कारण आहे का नाही? मग त्या कारणाचं कारण कोण? तर तमोगुण प्रधान प्रकृती. त्या आकाशाचं कारण हा, परंपरेनं सगळ्याचं कारण तीच आहे का नाही? पण लय चिंतन करता वेळस स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. म्हणून तमोगुण प्रधान प्रकृतीचे कार्य म्हणून प्रकृती स्वरूप ते आकाश कसं आहे? प्रकृती स्वरूपच मानावं लागत, तिचंच कार्य आहे ना. म्हणून हे आकाशाच्या ठिकाणी प्रकृतीच मानावी आपण. आकाश हे आपल्याला फक्त दृष्टीत्वाला यायले, पण सगळं कशात व्हालंय? त्याच्यातच, म्हणजे त्यालाच प्रकृती म्हणायचं. मग हे सगळं पंचमहाभूताचा खेळ चालायला हे कशात चालायला? आकाशातच चालायला. म्हणजे चारी भूत आकाशातच खेळायले. म्हणून ती तमोगुण प्रधान प्रकृती आहे. आणि प्रकृती ही मायेचीच एक अवस्था विशेष म्हणून आहे. मायाची विशेष अवस्था, विशेष स्वरूप, सामान्य नाही ते विशेष रूप आहे मायाचंच. म्हणून ती प्रकृती माया रूप आहे. हीच काय आता प्रकृती काय झाली? मग कारण रूप तिचं. मग तिचं कारण काय? माया आहे का नाही? मग ती प्रकृती माया स्वरूपच आहे. अहो, इतकंच काय? एकाच वस्तूचे हे नाव आहेत. प्रधान, प्रकृती, माया, अविद्या, अज्ञान, अशी ही नावे जी आहेत का हे एकाचेच आहेत.
पण हे समजून सांगण्यासाठी समजण्यासाठी त्याची फोड करावी लागते. खार घालायचा म्हणल्यावर एका आंब्याचे 8 तुकडे करावेच लागतात, हे का नाही? खार घालायचं ना. म्हणून आता त्याच्यामध्येही या ठिकाणी हे लय चिंतन जे त्यांना सांगायचंय, केवळ ब्रह्मतत्व कळण्यासाठी, आपलं स्वरूप तेच आहे हे कळण्यासाठी सांगायचंय. दुसरा काय उद्देश आहे का ह्याच्यात? माय एका लेकराला जे बारीक बारीक घास तयार करते त्याचं पोट भरण्याचाच हा हेतू ना. कारण त्याला मोठा घास खाय ना म्हणूनच ना. मग याला समजना म्हणूनच हे इतके बारीक तुकडे केलेत ना. हे काय म्हणला होता? काहीतरी उपाय करून मला समजून सांगा. म्हणून यांनी या लय चिंतनाचा प्रकार सांगण्यास सुरुवात केली आणि याच्यामध्ये मग हे असे बारीक बारीक तुकडे केले. कार्यकारणाचा अभेद सांगितला आणि तो कार्यकारणाचा अभेद कुठपर्यंत आणला त्यांनी? मायापर्यंत आणला, हे का नाही? मग त्या मायेचे जे रूप आहेत, प्रधान, प्रकृती, माया, अज्ञान, अविद्या, शक्ती, हे जे नावे आहेत ते कसे नावे पडलेत हे त्यांची व्याख्या करून सांगितलंय. का म्हणून तसं त्याचे नावे पडलेत म्हणून ते. पण ते आता आपणाला इथं काय आता वेळाच्या अभावी सांगणं होणार नाही. वेळ संपला, उद्याच्या वेळामध्ये ते घेऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु